अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आपुल्याच वैभवे, आपुल्याच वैभवे, शृंगारावे निर्मळे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीका यदा मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. दुसरे चरणा संधारिया, दुसरे चरणा संधारिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. दुसरे चरण संधारिया, दुसरे चरण संधारिया. त्यांच्या रूपाला एक देसावे तारू, देसावे तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, कथेचा विचारू. त्यांच्या रूपाला एक देसावे तारू, देसावे तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, कथेचा विचारू. त्यांच्या रूपाला एक देसावे तारू, देसावे तारू. बाबाजी जय गुरुदास गुरुदास, बाबाजी जय गुरुदास गुरुदास. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, कथेचा विचारू. बाबाजीचा गुरुदास गुरुदास, बाबाजीचा गुरुदास गुरुदास. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता. या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळ, आपण असावे जवळी, आपण असावे. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगतवंदनीय महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला भगवान परमात्मा भक्तांकडून काय घेतो आणि त्या बदल्यात त्यांना काय देतो याचा विचार सांगणारा अभंग आहे. विठाला आपण सर्व परमार्थ पथिक आहात, परमार्थाच्या मार्गाने चाललेलो आहोत. याकरता या अभंगातला जो विचार आहे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या
परमार्थिक उत्कर्षाकरता अत्यंत महत्वाचा आहे. महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा अत्यंत दयाळू आहे, अत्यंत दीनवत्सल आहे. तो भक्तांच्या अंतकरणातली गोडी चाकतो, त्यांचा भाव जाणतो आणि त्यांचा प्रसंगी भगवान परमात्मा सोयरा होतो. देव हा त्या भक्तांचा सोयरा आहे आणि त्या दीनवत्सल असणाऱ्या त्या भक्तांचा, त्या दिनांचा भगवान परमात्मा सोयरा झाल्यामुळे आपल्या ठिकाणी जे काही वैभव आहे त्या वैभवाने तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांना अलंकृत करतो, शृंगारित करतो. असा असणारा तो भगवंत भक्तांवर निरतिशय प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की प्रसंगी त्या भक्तांच्या सोबत त्यांच्या सहवासामध्ये जेवणही करतो, भोजनाचा आस्वाद घेतो आणि देतो. आणि ते सगळं करत असताना अत्यंत प्रेमयुक्त प्रीतीने तो भगवान परमात्मा त्या भक्तांना लढिवाळपणे सांभाळत असतो. मला असं वाटतं तो भगवान परमात्मा जर भक्तांचा आणि दिनांचा जर सोयरा होत असेल आणि त्यांच्यावर जर त्याची कृपा होत असेल तर आपणही परमार्थाच्या मार्गाला लागलेलो आहोत. आपणही भक्त म्हणून सुपरिचित आहोत. आपल्या वाट्याला अशा प्रकारचा अनुभव का येत नाही? तर याकरता आपल्या अंतकरणामधला जो भाव आहे त्या भावाची शुद्धी होणं अत्यंत गरजेचं आहे. या अभंगाप्रमाणे जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. पहिल्यांदा सर्वांना अगदी हात जोडून विनंती, आपली खिशातली बाळं त्यांचं तोंड बंद करून ठेवा, म्हणजे मोबाईल सायलेंट करा, कोणी कोणाशी बोलू नका. आणि कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेस मध्ये भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. कारण कीर्तन ऐकताना किती पुण्य होतं तुमच्याकडून मला माहिती नाही, पण मध्ये मध्ये जे भजन होतं ते भजन जर आपण मुखातून म्हटलं, हाताने टाळी जर वाजवली तर त्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. म्हणून विनंती आहे, कीर्तनामध्ये व्यत्यय होईल अशा प्रकारे कोणी वागू नका. चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने संपन्न होत असताना आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे प्राप्त आहे. गेल्या 39 वर्षापासून आपण इथे भक्तीची साधना अव्याहत अखंडपणे करत आहात. वारकरी संप्रदायातील अध्वर्यू मंडळींची कृपा, त्यांचा सहवास आपल्याला प्राप्त झालेला आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे, प्रातस्मरणीय वैकुंठवासी संतवीर रामदास बाबा मनसुख, त्याचबरोबर आपल्या गावचं परमार्थिक भूषण ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण आत्तापर्यंत या सप्ताहाचा प्रवास करत होतो असे वैकुंठवासी हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज मंडलिक, आणि त्याचबरोबर माझं परमार्थिक अधिष्ठान असणारे माझे मार्गदर्शक गुरुवर्य नित्य स्मरणीय पांडुरंग महाराज घुले, या संप्रदायातील थोर थोर महात्म्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी या नामसप्ताहाचं आयोजन करत आहात. आपल्या गावातील असणारी हे जे काही मंदिर आहे, या मंदिरामध्ये देवभक्तांची जी काही मूर्ती स्थापना झालेली आहे त्या स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून आपण या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करता. खरं तर खानगाव म्हणजे काय आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर आरणगाव जसं रत्नाची खाण आहे तसं हे खानगाव देखील रत्नाची खाण आहे. विडाला. आणि या खानगावमध्ये सावता महाराजांचा भक्तीचा मळा जसा फुलला होता त्याच पद्धतीने या सावता मळ्यामध्ये देखील सावता महाराजांच्या पवित्र चरण सानिध्यामध्ये आपण सर्व भक्तीचा आनंद लुटत आहात. यावर्षी आपल्या गावातील समस्त सप्ताह कमिटी असेल, सर्व वारकरी मंडळी असतील, उपस्थित सर्व श्रोते मंडळी यांच्या वतीने माझ्याकडे आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा प्राप्त आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला ते आम्हा आळंदीकरांवर आणि विशेषत्वाने वैष्णव सदनमधील गुरुवर्य बाबांच्या जवळच्या सानिध्यातील असणारे जे साधक मंडळी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे आज विशेषत्वाने पहिल्यांदा मी त्यांना विनेकरी या रूपामध्ये आणि फेटा बांधलेलं पाहतोय असे राजेंद्रजी मंडलिक, त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू आदरणीय उद्या ज्यांची कीर्तन सेवा आपण श्रवण करणार आहोत वसंत महाराज मंडलिक, आणि गावातील सर्वच माझ्या अपरिचित असणाऱ्या माणसांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा प्राप्त आहे. आपल्या प्राप्त असणाऱ्या वेळेमध्ये आपण या अभंगाचं विस्ताराने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला.
कीर्तनाकरता आपल्या समोर जो अभंग ठेवलेला आहे हा अत्यंत मार्मिक आणि बहुतेकांच्या पाठातला अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो महत्वाचा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे तो विचार आपली भक्तीची साधना पुष्ट होण्याकरता, परिपक्व होण्याकरता, नवे नवे भगवंताच्या कृपेस पात्र होण्याकरता जशी असली पाहिजे त्या साधनेचा विचार महाराजांनी या अभंगामध्ये मांडलेला आहे. आपण सर्व परमार्थिक मंडळी आहात, परमार्थाची साधना करणारे आहात. पण मला वाटतं आपण परमार्थिक जसे आहात त्याहीपेक्षा आपण अट्टल प्रापंचिक आहोत ना. आपण सगळे संसारिक आहोत, प्रापंचिक आहोत. आणि प्रपंच करत असताना, संसार करत असताना, तर आपण प्रपंचाची वाटचाल करत असताना कधीतरी मागे वळून पाहतो, सिंहावलोकन करतो आणि आज ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, ज्या स्थानावर आहोत त्या स्थानाचा विचार करत असताना कुठेतरी आपल्याला आनंद वाटतो, समाधान वाटतं. अरे कधी काळ असा होता की खायला अन्न नव्हतं, नाही का? कधी काळ असा होता की अंगभर कपडे नव्हते, घातलेल्या कपड्यांनाही ठिकठिकाणी थिगळं लावलेली असायची. असा विचार करतो ना आपण. कधीतरी मागे वळून आपण सिंहावलोकन करतो, केलं पाहिजे. सिंहावलोकन केलं की आज कुठे उभा आहे त्या उभे राहिलेल्या स्थानाबद्दल पाहत असताना आपल्याला समाधान वाटतं. जसं आपण प्रपंचात करतो ना तसं परमार्थातही करणं आवश्यक आहे. करतो का आपण? आपण करत नाही. परमार्थाच्या कक्षेमध्ये 20 वर्षापूर्वी माळ घातली त्यावेळेस माझ्या अंतकरणाची भूमिका आणि आज 39 वर्ष झाले सप्ताहाला, आज माझ्या अंतकरणातली भूमिका, याच्यामध्ये काय अनुकूल बदल आहे का? तो बदल होणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या परमार्थाची साधना केली खरी, पण केली असताना मागे वळून पाहिलं तर आज आम्ही केलेली वाटचाल पाहता आज आम्हाला आमच्या साधनेचं कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झाली आवेचाचे, कौतुक वाटे झाली आवेचाचे, हो कौतुक वाटे झाली आवेचाचे, हो कौतुक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे तेने शिल्पीने पावलो विसावा, आजादी जिंदीने पावलो विसावा, आजादी जिंदीने पावलो विसावा, विसावा जिंदीने पावलो विसावा. झाली या वेचाचे नाममंगळाचे तेने गुणे. महाराज म्हणतात की मला कौतुक वाटतं, मला समाधान वाटतं, मला गौरव वाटतो माझ्या परमार्थिक साधनेचा, की ज्या करता मी संसाराच्या नावे घालोनी या शून्य, नाही का, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि संसारावर आवळ्या एवढं पूज्य ठेवून परमार्थाची जी वाटचाल केली त्या वाटचालीमध्ये जो प्रवास माझा घडलेला आहे, आज मागे वळून पाहत असताना मला हायसं वाटतंय, मला समाधान वाटते की माझा जो झालेला प्रवास आहे तो उत्तम मार्गाने झालाय, उत्तम दिशेने झालाय आणि उत्तम ठिकाणी येऊन मी पोहोचलेलो आहे. आपण कधी करतो विचार? केला पाहिजे. प्रपंचामध्ये जर आपण मागे वळून पाहत असू तर परमार्थाच्या कक्षेमध्ये देखील आपण मागे वळून पाहिलं पाहिजे की आतापर्यंत माळ घातल्यानंतर माझा द्वेष किती कमी झाला, माझा मत्सर किती कमी झाला, माझी स्पर्धा किती कमी झाली, माझं आत्मिक समाधान किती वाढलं. बऱ्याचदा मला असं पाहायला मिळतं प्रारंभिकच्या दशेमध्ये लोक कीर्तन ऐकायला सुरुवात करतात, लोक अभंग पाठ करतात, चिंतन मन लावून ऐकतात आणि नंतर थोडं कळायला लागलं, माझं बोलणं कळत आहे ना, थोडं कळायला लागलं की मग कीर्तनकार कुठे चुकतो हे जास्त पाहिलं जातं. विठाला म्हणजे ऐकत असताना आपण डॅश मारण्याकरताच बसलेलो असतो. हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं. अरे पण योग्य जे ते अनुकरणात आण ना बाबा. जर कदाचित जर अनुकरणात आणलं पाहिजे हा भाव ठेवून जर आपण इथे बसलो असतो ना तर मला वाटतं आपल्या चित्तवृत्तीमध्ये, आपल्या आचार विचारामध्ये बराचसा बदल झाला असता, खूप बदल झाला असता. कारण परमार्थिक साधना आपण बाहेरून कपडे किती सुंदर घालतो, नाही का, आपला किती नीटनेटकेपणा आहे, आपण दिसतो किती सुंदर, याच्यावर परमार्थाची साधना अवलंबून नाही.
परमार्थ हा बाह्य अंगाने करण्याची भूमिकाच नाही. परमार्थ हे अंतरंगाने करण्याची साधना आहे. विठाला म्हणून प्रातस्मरणीय ब्रह्मलीन कोंडाजी बाबा ज्यावेळेस आपण पाहिले असतील, आता आमचं दुर्भाग्य आम्ही त्यांना पाहिलं नाही, परंतु आपण जर त्यांना पाहिलं असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरची सात्विकता सांगून जात होती की हे हाडाचे परमार्थिक आहेत, हे निष्ठावंत परमार्थिक आहेत. मला असं वाटतं मी परमार्थिक आहे, मी वारकरी आहे, मी सांप्रदायिक आहे, मी संतांच्या विचाराचा अनुयायी आहे, मी त्यांचा पाईक आहे, हे मुखातून सांगण्याची गरज नाही. आपल्या आचार विचारातूनच ते समजलं पाहिजे. विठाला हे कधी घडेल? बाहेरून असर आत होईल तेव्हा नाही घडणार. ज्यावेळेस आतून बाहेर काहीतरी असर घडत जाईल त्यावेळेस ते प्रगट होईल, त्यावेळेस ते दिसेल. नाहीतर आपली साधना चालली ती म्हणजे सुभाषितकार म्हणतात गतानुगतिको लोको न लोको परमार्थिकः. गतानुगतिक काळापासून चालत आलेली म्हणजे जी काही आपण पाहिलेली साधना आहे, इतरांचं अनुकरण करणं, यालाच आपण परमार्थिक हे सुबक नाव देऊन ठेवले. पण इतरांचं अनुकरण करत असताना त्यांचं जे आपण अनुकरण करत आहोत ते यथार्थ आहे का त्याचाही विचार करणं फार गरजेचं आहे. परमार्थाच्या प्रांतामध्ये, परमार्थाच्या साधनेमध्ये मला वाटतं बाहेरच्या देखाव्यापेक्षा अंतराची विमलता ही अत्यंत महत्वाची. विठाला दाऊ जना अंतरी भावना वेगळी या, अंतरी भावना वेगळी या, दंभे करू भक्ती अत्यंत उत्तम आणि योग्य प्रकारचं प्रमाण. दंभे करू भक्ती सोंगदाऊ जना, हे तुकोबारांचं बोलणं म्हणजे काय साधं नाहीये, हे फार स्पष्ट बोलणं आहे. पण हे बोलणं ऐकून ऐकून आता ते इतकं रुळून गेलेलं की ते आपण फार मनावर घ्यायला तयार नाही. महाराज अगदी पोट तिडकीने बोलतायत. महाराजांची अभंग गाथा वाचत असताना म्हणजे मी दुपारीच थोडंसं वाचन करत होतो आणि थोडंसं पती या विषयावर काही तुकोबारांनी जे काही जोडे मारलेले आहेत ते जोडे लागल्यानंतर मी माझ्या कुटुंबाला म्हटलं, अरे तुकोबारांची गाथा वाचत असताना मला 2-3 थोबाडीत मारल्यासारखं वाटलं. आणि ते अभंग वाचता 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 मग पत्नीबद्दल काही विचार आले. अरे म्हटलं तुलाही तुकोबारांनी सोडले नाही, तुझ्या 2-3 मारल्यात. विठाला इतकं ते प्रभावी वचन आहेत, ती मंत्र आहेत. तुकोबारा म्हणतात परमार्थाची साधना वरून किती आपण सुंदर दिसतो याच्यावर अवलंबून आहे. हा झाला दंभ. दंभ त्याला म्हणतात जे नाही ते दाखवणं, जे आहे वास्तवात ते दाखवणं त्याला दंभ म्हणत नाही. पण बाहेरची साधना, बाहेरचे सगळे अलंकार घालून मग त्याचं सोंग जगाला दाखवायचं, तुकोबारांनी अशा सोंगाड्यांचा जागोजागी धिक्कार केलाय. विठाला आणि म्हणून परमार्थाची जी साधना आहे ही साधना बाह्य स्वरूपातली नाही, बाह्य अंगाची नाही, ही अंतरंगातली साधना आहे. आणि मग आपल्या द्वारा आतापर्यंत अंतरंगातली साधना घडलीच नाही. त्यामुळे आपल्याला जो काही परमार्थाचा अनुकूल अनुभव यायला हवा होता, कदाचित परमभाग्याने एखाद्याला आलाही असेल, पण आतापर्यंत जो अनुभव आपल्याला यायला हवा होता तो आतापर्यंत आलेला नाहीये. मग तो परमार्थाचा अनुभव आपल्याला यावा याकरता ज्या देवाची आपण भक्ती करतो, ज्या देवाची आपण साधना करतो, ज्या देवाला आपण शरण गेलेलो आहोत, ज्याची शरणागती पत्करलेली आहे, तो भगवान परमात्मा काय पाहतो याचा विचार सांगत असताना तुकोबाराय म्हणतात तो भगवंत पाहतो ते अंतरातलं, आणि अंतराची गोडी चाकतो आणि अंतकरणातला भाव पाहतो. अभंगाचं पहिलं चरण. अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी,
जोडी भावाची सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देवा 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 सोयरा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा अंतकरणातली गोडी चाखत असतो आणि जो भक्त आहे त्याच्या अंतकरणामध्ये भाव कसा आहे तो भाव भगवान परमात्मा पाहत असतो. म्हणून मला असं वाटतं भक्तीच्या क्षेत्रामध्ये भावच प्रधान आहे, भावच महत्वाचा आहे. भक्तीच्या प्रांतामध्ये इतर गोष्टी असो अथवा नसो पण भाव असला तरच परमार्थ हा आपला सफल होऊ शकतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात गा हरे राम कृष्णा. देवासाठी हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. देवा कारणे भाव तस्मात, तस्मात म्हणजे पुरेसा भाव असेल ना तर भाव असल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्या भक्तीला महत्व आहे. म्हणून सकल संतांनी देवाकडे ही मागणी करत असताना देवा आम्हाला भक्ती केवळ नकोय तर त्या भक्तीच्या ठिकाणी असणारा जो भाव आहे ना हा भाव फार महत्वाचा आहे. आपण सगळे भक्ती करतो ना, कोण भक्ती करत नाही. ज्ञानोबा म्हणतात मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाली ऐसिया केवळ माझ्याची ठाई. सकल मनुष्य जात भजन प्रिय, सगळे भक्ती करतात ना, भक्ती कोण करत नाही. पण भक्ती करत असताना त्या भक्तीच्या ठिकाणी जो काही प्रेमाचा ओलावा आहे ना त्या प्रेमाच्या ओलाव्याचा मात्र आपल्या ठिकाणी अभाव आहे. आता इथे बसल्या बसल्या अनेक जण विचार करतायत 8ला बाबा बोलायला सुरुवात केलेली आहे, आता 9ला संपवतो का 9:30 का 9:45 किती वाजवतो काय माहिती. म्हणजे 8:30 9:45च्या पुढे कीर्तन गेलं की सारखं लोक घड्याळाकडे पाहत असतात, सारखं घड्याळाकडे, महाराजाकडे पाहतात, घड्याळाकडे पाहतात. आता मला तुम्ही सांगा खरंच भक्तीबद्दल एवढं प्रेम असेल तर आपल्याला घड्याळाची आठवण येईल का. आता कीर्तन संपेपर्यंत मीही बऱ्याचदा पाहणार आहे बरं का, पण का पाहणार, तुमच्याकरता वेळेत कीर्तन सुटावं म्हणून. विठाला सकल संतांनी भगवंताकडे प्रार्थना केली, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेमा विन नाही समाधान. नाथ महाराज देवाला म्हणतात देवा केवळ भक्ती नको, भक्तीबरोबर प्रेम यावं. का, कारण भक्तीमध्ये प्रेम नसेल तर ती भक्ती अपूर्ण आहे. काय करावी ती 32 लक्षणे नाकने तेने वाया गेली. सगळ्या लक्षणांनी युक्त आहे, म्हणजे सुसंस्कारिक आहे, सुशिक्षित आहे, रंगाने गोरी आहे, सुगरणही आहे, नाही का, सगळ्या बाबतीत चांगली आहे पण नाकच नाही. आपण काय म्हणतो, अरे सगळं चांगलं आहे पण नाकच तिचं काय चपटय. म्हणजे भारतीय सौंदर्यामध्ये नाकाला विशेष मान्यता आहे. मग कलर थोडासा डाऊन असला तरी माणसं म्हणतात राहू द्या डाऊन, पण नाक कसं आहे आजच्या कीर्तनकारासारखं. विठाला विठाला विठाला. सौंदर्यामध्ये नाक जितकं महत्वाचं आहे तसं भक्तीमध्ये प्रेम भाव हा अत्यंत महत्वाचा. भक्तीमध्ये भावाला जितका भाव आहे ना तितका कशालाच भाव नाही. माझ्या बोलण्याचा भाव कळाला का, तुम्ही जाणकार मंडळी आहात. भाव नसेल तर त्या भक्तीला काही किंमत नाहीये. म्हणून तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. अनेक प्रमाण आहेत. सोपान महाराजांनी माईक जवळ केला म्हणजे आता काहीतरी प्रमाण भावची कारण
करता बरोबरी दुरावरी दुरी विठोबाची करता बरोबरी करता बरोबरी करता बरोबरी दुरावसे दूरी करता बरोबरी करता बरोबरी करता बरोबरी दुरावसे दूरी तुकोबराय विठोबाची आण घेऊन सांगतायत की काही न लगे एक भावाची कारण, बाकीचं काही नसलं तरी चालेल. आणि आतापर्यंत देवाने बाकीचं काही पाहिलं पण नाही हो. अभंगच आपण तसा घेतलाय की बाकीचं काही पाहिलंच नाही ना. पाहिलं ते अंतरातली गोडी पाहिली. तुम्ही पहा, गोकुळातले जे काही गोपाळ होते ते काही फार चांगले नव्हते. गवळी यांची ताकपिरे कोण पोरे चांगली. महाराज म्हणतात की ते गोपाळ जे होते त्या गवळणी होते ते काय फार चांगल्या होत्या का? चांगल्या म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या अप टू डेट नव्हत्या, तुमच्या माझ्यासारख्या राहणीमानात स्वच्छ नव्हत्या. परंतु ते जे गोपाळ होते ना, त्यांच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल जो प्रेमाचा भाव होता ना, तो एवढा मोठा होता की त्या भावासमोर भगवान परमात्मा कधी कधी त्या गोपाळांसमोर शरण येत आहेत. भाविका तयासी येतो का कुलती, येतो का कुलती तो गोपाळांना म्हणतो, अरे मला तुमची सवय लागली, मला तुमच्या सहवासाचा आनंद मिळू द्या. तुम्ही जर मला असे बाजूला लोटत असाल तर तुमच्याशिवाय मी क्षणभर सुद्धा मला करमणार नाही. कोण म्हणतंय? भक्त नाही म्हणत, देव म्हणतात देव भक्तांना. अरे बाबा, तुमच्या सहवासाची एवढी आवड मला लागलेली आहे. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता. क्षणभरी निवडिता, क्षणभरी तुमची मज लागली सये, तुमची मज लागली सये, तुमची मज लागली सये. ठाईचे नव्हे न हो गडी, ठाईचे नव्हे न हो गडी, ठाईचे नव्हे न हो गडी. ठाईचे नव्हे न हो गडी. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. क्षणभर जरी त्याला निवडून असं बाजूला काढलं तरी त्या भगवंताने गोपाळांसमोर काकुलती यावं. अरे तुमची मज लागली सये, तुमची मला सवय लागली आणि त्यामुळे तुम्ही मला असं बाजूला लोटू नका. म्हणून भगवान परमात्मा सर्व जाणणारा असताना देखील कधी कधी त्या गोपाळांसमोर अज्ञानाचं आवरण घ्यायचा. सगळं कळत असताना देखील वेड्यासारखा त्यांच्या बरोबर वावरायचा. का? कारण त्या गोपाळांच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचं वेड लागलेलं होतं. आणि तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. इथे जर पिस लागलं, इथे जर वेड लागलं त्याचं, तर तो काय तसा राहणार आहे का? तोही त्यालाही वेड लागतं ना भक्तांचं. एक प्रसंग असा आहे, आपण काल्यात नेहमीच ऐकत असतो पण थोडासा वेगळा न ऐकलेला. हे गोपाळ जेव्हा एकत्र वाळवंटामध्ये खेळायचे ना, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळलेत. आपण त्या खेळांचंही वर्णन काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकत असतो. पण आज मात्र सगळ्या गोपाळांनी ठरवलं की आज थोडासा वेगळा खेळ खेळायचा, नवीन खेळ खेळायचा. म्हटले कोणता? म्हटले काही नाही, प्रत्येकाने आपापल्या वासराच्या शेपटीला आढा मारून ती शेपूट अशी हातामध्ये जाम पकडून धरायची. काय करायचं? आता आपणही अनेकदा गुरं चारायला जात असताना पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. आढा मारायचा त्या शेपटीला, शेपटी करकचून आवळून धरायची आणि वासरू उधळलं की त्या वासरूच्या मागं पळत जायचं. आता हा खेळ आहे बरं का प्रकाशित, हा खेळ आहे. आणि हा खेळ गोपाळांनी तिथे वाळवंटामध्ये खेळला. आणि वाळवंटामध्ये खेळत असताना सगळे गोपाळ म्हटले, हे पहा कृष्णा, तू खूप लाबाडेस, तू चतुरेस, आम्हाला माहिती आहे. तू आम्हाला नादी लावशील आणि तू शेपूट सोडून जाशील दुसरीकडे कुठे, तर शेपटी सोडायची नाही.
जो सगळ्यात शेवटी शेपूट सोडेल तो जिंकला. ठरलं. आता सगळ्यांनी एक एक वासरू निवडलं आणि त्या वासराच्या शेपटीला करकचून पकडलेलं आहे. आता कृष्णानेही वासरू निवडलं, पण त्याचं वासरू म्हणजे असे भरभक्कम खात्या पित्या घरचं आहे की नाही. आणि पकडल्यानंतर जे आरडाओरडा सुरू झाला आणि उधळले ना वासरं, उधळल्यानंतर आता काहींनी थोडा वेळ दम धरला, पण शेवटी लईच उड्या मारायला लागल्यानंतर दिला सोडून. आता याने सोडून द्यायचं ना, पण गोपाळाने सांगितलं होतं कृष्णा सोडायचं नाही. आता ते वासरू उधळता उधळता ते काय रस्त्याने जाईन का? नाही ना, ते कुठेही पळायला लागलं. पळता 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 गावच्या रिंग रोडला गेलं. ते रिंग रोड माहिती का, आता निर्मल ग्राम झालं सगळं, पण पूर्वीच्या काळी गावाच्या बाहेर पाणी असायच्या आणि त्या बाजूला ते वासरू गेलं. आता त्या घाणीत गेल्यानंतर तरी सोडावं ना, पण नाही ना, माझ्या गोपाळांनी सांगितलं ना सोडू नको, मग सोडायचं नाही. पायात चप्पल नाही, अनवाणी पायाने भगवंत पळतायत त्या वासराच्या मागे. जरा डोळ्यासमोर ते सगळं नजारा आणा. आणि त्या घाणीतून पळत असताना पायाला घाण लागले, काटे शिरलेले, पण भगवंत काही सोडायला तयार नाही. विचार करा, माझ्या भक्तांनी फक्त सांगितलं देवा सोडायचं नाही, आणि देवा सोडायचं नाही म्हटल्यानंतर देवाने बाकीच्या कशाचा विचार केला नाही. देव पळतायत पळतायत पळतायत, वरतून नारद मुनींनी पाहिलं, अरे 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 बाकीच्यांनी सगळ्यांनी सोडलं, हे काय पळायला लागलं मागं, सोडलं पाहिजे ना. आणि शेवटी नारदांनाच दया आली, नारद वरून खाली आले आणि आडवे झाले. म्हणले थांब, कुठं निघाले म्हटले. अहो काय अवतार केलं, सगळं अंग घाणीने भरून गेलं, काय विचार करता की नाही. म्हटले खेळ चालला आमचं. म्हणले असा कसा खेळ, अरे आता असा खेळ योग्य नाही, हे कळणे योग्य तरी तुझं वय आहे की नाही. म्हटले तसं नाहीये, काय आलं, माझ्या गोपाळांनी सांगितलं जोपर्यंत आम्ही सोड म्हणत नाही तोपर्यंत सोडायचंच नाही, आणि म्हणून मी धरून राहिलो. जोपर्यंत भक्त म्हणत नाही सोड तोपर्यंत सोडणार नाही. मग नारद म्हटले मी म्हटल्यावर सोडशील का. अरे म्हटले म्हण ना, मग तू म्हण, मग मी सोडेल ना. आणि मग नारद म्हटले देवा सोडा. तेव्हा देवाने सोडलं. आता मला तुम्ही सांगा, आपल्याला जर बरं वाईट चांगलं घाण सगळं काही कळतं, त्याला कळत नसेल का? कळत नसेल का? कळतंय ना सगळं त्याला. ते सगळं कळत असताना देखील फक्त भक्तांची इच्छा आहे ना, मग भक्तांच्या इच्छे खातर त्यांना आवडतं तसं वागतो. म्हणजे ते सगळे गोपाळ अत्यंत साधे होते, पण त्या साध्या गोपाळांवर देखील भगवंताने विशेष प्रेम केलं. कशाच्या जोरावर? त्या भक्तांकडे काय होतं? त्या भक्तांकडे होतं फक्त त्या भगवंताबद्दल असणारा प्रेमभाव, अंतकरणातली शुद्धता. विठाला भगवंताने आतापर्यंत जे काही भक्तांच्या करता केलं ना, ते सगळं करत असताना भगवंताने त्या भक्तांची जात पाहिली नाही, त्या भक्तांचा आर्थिक स्तर पाहिला नाही, त्यांची योग्यता पाहिली नाही, काही पाहिलं नाही. पाहिलं असेल तर फक्त काय पाहिलं? फक्त त्यांच्या अंतकरणातला भाव. म्हणून तशा भावयुक्त अंतकरणाचे जे भक्त आहेत त्यांना तुकोबरा एके ठिकाणी धन्यता देतात. धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्याचे हृदय निर्मळ, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, ज्याचे हृदय निर्मळ, ज्याचे हृदय निर्मळ, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता. कोण त्याहुनी परता, जे ज्यांचं अंतकरण अत्यंत शुद्ध आहे. धन्य भाव शीळ, ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. हे ध्रुवपदी चुकलं थोडस. पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. म्हणजे ज्यांचं अंतकरण शुद्ध आहे, ज्यांची भक्तीप्रती असणारी जी काही भावाची भूमिका आहे, जी शुद्ध आहे ना, अशाच शुद्ध भावयुक्त अंतकरणाच्या भक्तांना तुकोबारायांनी काय म्हटलेले? धन्य म्हटलेले. तर प्रत्येकाने विचार करावा की तुकोबारायांनी ज्यांना धन्य म्हटलं त्या धन्यांच्या यादीमध्ये आपण बसतो का कुठे? आपली भक्ती तशी आहे? नाही. आपली भक्ती फक्त देखोवेखी आहे. पण त्या संतांनी अंतकरणापासून भक्ती केली, आणि अंतकरणापासून भक्ती केल्यामुळे
भगवान परमात्मा त्यांच्या भक्तीला भुलून प्रसंगी त्यांच्या सोबत जेवतो काय, त्यांच्या सोबत खेळतो काय, त्यांच्या बरोबर रासलीला करतो काय, हा सगळा आनंद भगवान परमात्म्याने भक्तांना दिला. काय होतं त्यांच्याकडे? त्यांच्याकडे होता तो भाव. शबरी मातेचे असणारे गुरु मातंग ऋषी लहान असणाऱ्या शबरीला बालवयामध्ये सांगतात की बाळा, एक दिवस तो प्रभू राम येईल आणि तुझ्या झोपडीमध्ये तो थांबेल आणि तुझी भेट घेईल, तुला दर्शनाचा लाभ देईल. बालिश वयातली असणारी ती शबरी माता जखड म्हातारी होते तरी देवाची वाट पाहते. का? कारण माझ्या गुरुदेवांनी मला सांगितले देव येणार आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएगे जब रघुराई तब आसन पे बिठाऊगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. असं ती शबरी माता अगदी म्हातारी झाली तरी वाट पाहत होती. कोणत्या दिशेने माझा भगवंत येईल, आणि त्या येणाऱ्या प्रत्येक वाटेवर तिने काय केलेली, फुलं टाकलेली होती. भगवंत आले, तिला दर्शन दिलं आणि तिची असणारी ओष्टी बोरं देखील देवाने खाल्ली. ऐका महिमावडीची बोरे खाये बोरे खाए बिल्ली, बोरे खाए बिल्ली. ऐका मावडीचे बोरे खाय बिल्ली, बोरे खाय बिल्लीचे, बोरे खाय बिल्लीचे. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची किंवा भिल्लणीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. असं महाराज का बोलले? हाची दुष्काळ तयाला. आणि त्याच्याकडे जर दुष्काळ असेल तर मग वारीला एवढे लोक लाखोच्या संख्येने जातात. दुष्काळ म्हणावं लागेल का? पण ते फक्त संख्येनेच असतात. ती फक्त संख्या असते, क्वांटिटी असते, पण क्वालिटी कुठे आहे? विठाला. आणि म्हणून भगवंत हा फक्त पाहतो ते प्रेम, पाहतो तो भाव. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भावाची शब्दाखाली अंडरलाईन करा. तो पाहतो भावाची जोडी, म्हणजे सख्या भावाची का चुलत भावाची का सावत्र भावाची? भाव अंतकरणातला, नाही का? तो पाहतो हृदय किती विमल आहे. आम्ही म्हणतो लोकांना हृदय विमल करा, लोक तोंडात विमल ठेवतात. आहे का नाही? म्हणजे थोडं हास्यास्पदच आहे का नाही? म्हणजे हृदय विमल झालं पाहिजे, अंतकरण विमल झालं पाहिजे, आणि मग भगवान परमात्मा ती गोडी चाखतो. नुसती गोडी चाखत नाही, अशा शुद्ध अंतकरणाने जे भक्त देवाची भक्ती करतात तो भगवान परमात्मा त्यांचा सोयरा होतो. अभंगाचं दुसरं चरण. देव सोयरा, देव सोयरा. देव सोयरा, सोयरा. देव सोयरा
देव सोयरा दिनाचा. महाराज म्हणतात तो अंतकरणातली गोडी चाखतो, तो भाव पाहतो आणि मग मात्र तो भगवंतच काय होतो, त्या भक्तांचा काय होतो, सोयरा होतो. आता तो भगवान परमात्मा भक्तांचा सोयरा होतो हे तुकोबारायांना आपल्याला सांगायचं आहे. पण हे सांगत असताना महाराजांनी देव सोयरा आहे हे किती वेळेस सांगितलं? 3 वेळा. 3 वेळा सांगितलं का नाही? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. आता बऱ्याचदा एकच गोष्ट ज्यावेळेस पुन्हा सांगितली जाते भाषाशास्त्राच्या दृष्टीने, तो काय आहे? दोष आहे. काय आहे? दोष आहे. एकच गोष्ट दोनदा सांगितली की त्याला द्विरुक्ती दोष म्हणतात आणि एकच गोष्ट 2 पेक्षा अधिक वेळा सांगितली की त्याला पुनरुक्ती दोष म्हणतात. मग इथे महाराज वाङ्मयाचा अभ्यास नाही का महाराजांचा? वाङ्मयीन शास्त्राचा अभ्यास नाहीये का? आहे ना अभ्यास. पण तरी देखील महाराज 3दा म्हणतात देव सोयरा, देव सोयरा. का बरं 3दा महाराज म्हणतात देव सोयरा? तर याचं पहिलं कारण असं आहे की कधी कधी एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूपच प्रेम आहे, त्याही वेळेस आदराने आपल्या मुखातून 3दा एकच शब्द बाहेर पडतो. आणि कधी कधी एखाद्या वेळेस निश्चय सांगायचा आहे, दृढता सांगायची, त्याही वेळेस एकच शब्द 3दा उच्चारला जातो, विठ्ठल. जसं एखादा प्रेमाचा माणूस आपल्याला जुन्नर मध्ये भेटला रविवारच्या बाजाराला, भेटल्यानंतर आपण त्याला भेटल्या भेटला काय करतो? राम राम. काय सोयऱ्या सांगणार आहे, सोयऱ्याबद्दल पण सांगणार आहे. पण प्रेमाचा माणूस भेटला, अगदी ज्याच्यावर आपलं खूपच प्रेम आहे, जो आपल्याला आवडतो, ज्याच्या संगतीमध्ये राहायला आपल्याला खूपच आवडतं, असा माणूस भेटल्यानंतर आपण म्हणतो राम राम. बरोबर ना? एखादा आवडीचा पाहुणा जर फारच दिवसाने घरी आला तर त्याचं स्वागत करत असताना आपण काय म्हणतो? या 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 या, बसा 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 बसा, नाही का? असं बोलतो की नाही का? असं म्हणतो या बसा, असं म्हणतो का? आणि जर समजा एखाद्या आवडीचा पाहुणा घरी आला आणि आपण त्याला असं म्हटलं या बसा, तर त्याला काय वाटेल? अरे उगीच चालू याच्याकडे, म्हणजे मी आल्यामुळे याला आनंदच झालेला दिसत नाही. पण आपण जेव्हा एकच शब्द 3दा बोलतो त्यावेळेस आपल्याला किती आनंद वाटला, ती आनंदाची अभिव्यक्ती त्या शब्दातून होत असते. या 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 या, बसा 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 बसा. बरोबर ना? म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आदर आहे, प्रेम आहे, आणि त्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल, ते प्रेम दाखवायचं असेल तर 3दा शब्द प्रयोग केला जातो. दुसऱ्यांदा एखाद्या गोष्टीबद्दल निश्चय सांगायचा आहे, दृढता सांगायची, निश्चितता आपल्याला दर्शवायची असेल तर त्याही वेळेस 3दा बोललं जातं. जसं लिलाव आहे, लिलावामध्ये किती वेळेस पुकारतात तो? लक्ष्मण महाराज कांद्याचा लिलाव किती वेळेस पुकारतात? 3दा. 1 वार, 2 वार, 3 वार, आईतवार, असं नाही ना, फक्त 3 वार. 3 वार झाले तर ज्याने तो लिलाव घेतलाय तो त्याचा होतो, हक्क त्याचा होतो, तो मालक होतो. बरोबर ना? 3 वार झाल्यानंतर जर एखादा आला, नाही नाही म्हटले मला पाहिजे, दिला जातो नाही. 3 वार झाले म्हणजे निश्चित झालं. तसं देव हा दिनांचा सोयरा आहे हे सांगत असताना तुकोबाराय 3दा म्हणतात, म्हणजे दिनांचा देवच सोयरा आहे, त्याच्याशिवाय दुसरा सोयराच कोणी नाही हे तुकोबारायांना दृढतेने सांगायचंय. म्हणून देव सोयरा, देव सोयरा. आणि त्या देवाबद्दल तुकोबारायांना आदर आहे, प्रेम आहे. ते प्रेम दाखवण्याकरता तुकोबाराय 3दा म्हणतात की तो देव काय आहे? दिनांचा सोयरा आहे. विठ्ठला. महाराज सोयरा आहे असं तुम्ही म्हणता, पण सोयरा म्हणजे काय? सोयरा शब्दाचा अर्थ काय आहे? तर सोयरा शब्दाचा आपल्या सगळ्यांना कळेल असा सोयीचा अर्थ सांगू का? तर सोयरा म्हणजे जो सोय लावतो त्याला काय म्हणतात? सोयरा म्हणतात. जो सोयच लावत नाही त्याला सोयरा कसं म्हणणार? बरोबर ना? बऱ्याचदा काहो म्हटले खाणगाव मध्ये तुमचे सोयरे आहेत, खाणगाव मध्ये तुमचे सोयरे आहेत. आपण म्हणतो आहेत सोयरे, पण काय करतात त्यांना? कधी गेल्यावर बोलत नाही, कधी चहा घ्या म्हणत नाही, अशा सोयऱ्यांना काही बरोबर ना? काय करतात सोयऱ्यांना? किसन महाराजांचे सोयरे आहेत का? विठाला 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 म्हणजे सोपान महाराज सोयरे आहेत. होय बरोबर. सोपान महाराज या गावचे सोयरे आहेत का? का या गावात त्यांचे सोयरे आहेत? जावई आहेत, पण जावयांबद्दल खूप प्रेम आहे.
त्यामुळे चांगले सोयर आहेत महाराज तुमचे. विठाला 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 म्हणजे खरं तर जे सोय लावतात त्याला काय म्हणतात? त्यांना सोयरे म्हणतात. आणि भगवान परमात्मा हा खऱ्या अर्थाने दिनांचा सोयरा आहे. तो फक्त दिनांचा सोयरा आहे का हो? अहो, तो सगळ्यांचा सोयरा आहे. सगळ्यांची सोय त्याने लावली. विठाला हे सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा, सोय लावणारा तोच आहे ना. आज एवढा कडाक्याचा उन्हाळा आहे. चंद्रपूर भागात जर गेला तर 46 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान आहे की नाही? आज एवढा कडाक्याचा उन्हाळा आहे तरी देखील डोंगरांवर टेकड्यांवर हिरवीगार झाडं दिसतात की नाही? कोण पाणी घालतं? तुकोबाराय म्हणतात, फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली. कोण घालतं त्याला जीवन पाणी? पण भगवान परमात्मा ते सगळं सांभाळणार आहे. आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपलं रक्षण कोणी केलं? कोणी केली बाळा? दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. करतो की नाही काळजी? सगळ्यांची काळजी तो वाहतो. म्हणजे आस्तिकाला तो सांभाळतो यात विशेष नाही. जे नास्तिक आहेत, देव न मानणारे आहेत, त्यांना देखील तो सांभाळतो. पण तरी देखील तुकोबारांना कळवळा वाटतो, अरे जर तो सगळ्या जगाला सांभाळतो तर त्याला तू का आठवत नाही? का रे नाठवीसी कृपाळू देवासी कारे नाटाविसे कृपाळू देवासी. कारे नाठवीसी कृपाळू देवासी तो जगाची एक राहतो. अरे नाठवीसी कृपाळू देवाची, तो जगाची एक राहतो. राम कृष्ण हरी कारे कृपाळू देवाची, कारे नाठवीसी कृपाळू देवाची. आमचे गुरुवरे म्हणतात, प्रमाण म्हणजे असं बंदुकीतून गोळी सुटावी असं प्रमाण सुटलं पाहिजे. कारे नाठवीसी कृपाळू देवासी. अरे तो सगळ्या जगाला भरण पोषण करणारा, सगळ्या जगाचा सांभाळ करणारे ते स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. या सगळ्या सृष्टीची निर्मिती करणारा, सांभाळणारा, नियमन करणारा आणि प्रसंगी संहार करणारा तो भगवान परमात्मा आहे. त्यामुळे तो सगळ्या जगाचा सांभाळ करतो, सगळ्या जगाची तो सोय लावतो नव्हे नव्हे. आणि तो सगळ्या जगाची सोय लावतो म्हणून तो काय आहे? सोयरा आहे. पण महाराज म्हणतात तो सोयरा सगळ्या जगाचा आहे सामान्य भूमिकेतून, पण विशेष भूमिकेतून जर विचार केला तर तो दिनांचा सोयरा आहे. कोणाचा आहे? दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा. पंढरीची दारे आल्यानो संसारा. पंढरीची दारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. तो भगवान परमात्मा दिनाचा सोयरा आहे. दिनाचा सोयरा जर तो असेल तर आपल्याला दिन व्हावं लागेल. मग दिन व्हावं म्हणजे काय? सगळ्या जगाचा आधार सुटला की माणूस दिनच होतो ना. तसं तुकोबारांची दिनाची व्याख्या इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे, असंही दिनाची व्याख्या आहे. पण इथे सगळ्या जगाचा आधार जेव्हा सुटतो किंवा तो सोडवला जातो
त्यावेळेस आधार म्हणून आपण फक्त भगवंताकडे पाहतो आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण दीन होतो. ज्यावेळेस आपण देवासमोर दीनवाण्या भूमिकेने जाऊ ना, तो दीनवत्सल आहे नाही का, तो भक्तवत्सल आहे, तो कृपा करेल आपल्यावर. पण आपण दीन देवासमोर न होता आपण इतरांसमोरच दीन होतो. इतके दीन होतो, इतके लाचार होतो महाराज. मी त्या दिवशी कैलासनगरला पण बोललो. काही लोकांनी तर चेहऱ्याचं भांडवल केलं. चेहरे असे करतात लोक की त्यांच्याकडे पाहिलं असं वाटतं यांना काहीतरी मदतच केली पाहिजे. असे चेहरे, असे कपडे घालतात. मग आपण संसारासमोर दीन होतो, म्हणजे या लोकांसमोर दीन व्हायचं असेल तर देवासमोर झालं पाहिजे की देवा आता तुझ्याशिवाय मला वाचवणारं कोणी नाही, तुझ्याशिवाय माझं रक्षण करणारं कोणी नाही, तूच एकमेव मला सांभाळणार आहे. नवे नवे देवा तूच माझा सोयरा आहे, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. तूच माझा सोयरा आहे आणि तूच माझा सांभाळ करणार आहे. अशा भावाने जर आपण देवाला जर आळवलं ना, त्याने अनेकांची कामं केली, आपलं का करणार नाही. पण आपल्याला वाटतं नको चला याचाच आधार घेऊन त्याचाच आधार घेऊ, आणि मग सगळ्यांचा आधार घेण्यामध्येच आपलं आयुष्य संपतं, हो की नाही. सगळ्यांचा आधार घेण्यामध्येच आपलं आयुष्य सरलं जातं आणि मग भगवान परमात्मा आपल्या स्वप्नातही येत नाही. दुर्दैव आहे आपलं, देव आपल्या स्वप्नातही येत नाही. जर आपण अंतकरणापासून ठरवलं त्या देवाने आपल्याला दर्शन द्यावं तर याच जन्मामध्ये तो देईल ना दर्शन. पण तेवढी भाव, तेवढी भूमिका, तेवढ्या अंतकरणाची आपली तशी परिपक्वताच होत नाहीये. आपल्याला अजूनही असं वाटतं कीर्तन फक्त ऐकायचं असतं. नामदेवा हाती दूध प्याला हे फक्त कीर्तनात ऐकायचं नाही का. संतांच्या हातून देव जेवला हे फक्त कीर्तनात ऐकायचं असतं. आपल्या हातून तो जेवेल याच्यावर आपला अजिबात विश्वास नाही. फार काय बोलायचं. आपण देवाच्या रावळात गेलो, देवाच्या चरणावर डोकं टेकवलं की डोकं टेकवत असताना आपण मध्ये हात ठेवतो, असं दर्शन घेतो ना हात टेकून. का? कारण आपल्याला माहिती असतं हा दगडाचा आहे. पटकन डोकं टेकवण्याच्या नादामध्ये जर डोकं आपटलं तर मध्यस्थी काहीतरी असावं म्हणून आपण हात ठेवतो. म्हणजे आजही आपली धारणा एवढीच आहे की तो दगडाचा आहे. ज्यावेळेस आपली धारणा होईल की तो जिवंत आहे, तो तुमच्या माझ्यासारखा आहे ना, तर तो आजही आपल्या हातून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून तो दिनाचा सोयरा आहे. फार सुंदर एक कथा वाचण्यामध्ये आलेली होती. एक मोहन नावाचा मुलगा, अत्यंत दिनवान, अत्यंत गरीब, बालवयामध्ये वडील वारले. वडील वारल्यानंतर आई कशी तरी मोलमजुरी करून शिकवत होती. त्या मुलाला शाळेत घालण्याकरता पैसे नाही. कुठेतरी गुरुकुलामध्ये ठेवावं म्हणून जवळच काही अंतरावर गुरुकुल होतं. ती आई आपल्या मुलाला घेऊन गेली आणि त्या गुरुजींना प्रार्थना केली की गुरुजी, माझा हा मोहन, याला तुमच्या गुरुकुलामध्ये ठेवून घ्या, पण तुमची फी भरण्याकरता माझ्याकडे पैसे नाही आहेत. गुरुजी म्हटले तुमच्या मुलाला ठेवलं असतं, परंतु काय करणार, आमचं ऍडमिशन फुल झाले, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. पण तुम्ही एक करू शकता, एक वर्षभर तुमच्या मुलाला नेऊन आणून सोडा आणि मग पुढच्या वर्षी आम्ही त्याला प्रवेश देऊ. आई म्हटली ठीक आहे, पण मी काय राहायला जवळ नाही, 4-5 किलोमीटर अंतर आहे, रोज मी सोडू शकत नाही, कारण मला रोज कुठेतरी मोलमजुरी करण्याकरता जावं लागतं. मग नंतर मोहनला त्या गुरुकुलामध्ये टाकलं आणि मोहन रोज घरातून चालत 4-5 किलोमीटर ती जंगलाची वाट तुडवत त्या गुरुकुलामध्ये जायचं. एके दिवशीचा प्रसंग, संध्याकाळी खूप उशीर झाला, अंधार पडला आणि अंधार पडल्यानंतर तो मोहन एकटाच घराकडे निघाला. पण जाता जाता मध्ये रस्त्यामध्ये काही जंगलाची वाट होती. त्या जंगलाच्या वाटेने चालताना तो घाबरला, कारण निबिड अंधार पडलेला आहे. घाबरत 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 कसा तरी जीव मुठीत घेऊन तो धावत पळत घरापर्यंत पोहोचला. घरी आल्यानंतर आईला म्हणतो, काय ग कागा आई, तुला माझी अजिबात काळजी नाही, अजिबात चिंता नाही, काय विचार करते की नाही माझा? अगं मी अंधारामध्ये घरी आलोय, किती घाबरलेलो होतो, तुला काळजी आहे का? आई म्हणायला लागली, बाळा काय करणार, मला वाटत नाही तुला एकट्याला पाठवावं, पण पर्याय नाही. हे पहा आता तुझ्या पुढे घरी आले आणि म्हणून बाळा तू घाबरलास. हो म्हटले, मी फारच घाबरलो. पण आई का ग म्हटले, आपल्याला आधार द्यायला कोणी नाही का? आपण दोघेच आहोत का? आपल्याला आधार देणारं कोणी नाही का? आणि मग त्यावेळेस आई म्हणते, बाळा आपण गरीब आहोत ना, तुझे वडील लहान वयात गेले, आपल्याला आधार देणारं कोणी नाही, पण एक आहे बरं का. ती आई परमार्थिक होती. ती म्हटली एक आहे ना, म्हटले कृष्ण. म्हटले कोण हा कृष्ण, कोण हा कृष्ण? मग आता त्या बालमुलाचं काय समजूत घालणार? ती आई म्हटली, अरे कृष्णा तुझा दादा आहे, तुझा मोठा भाऊ आहे. काय म्हणते ती? तुझा दादा आहे, तुझा मोठा भाऊ आहे. मग त्यावेळेस तो मोहन म्हणायला लागला, असं माझा दादा आहे? आणि मग ते त्याच्या मनामध्ये कोरलं गेलं. आणि मग एके दिवशी पुन्हा शाळेतून येत असताना संध्याकाळी अंधार झाला. अंधार झाल्यानंतर मोहन घाबरला.
आणि घाबरल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं, आई म्हटली ती कृष्णा माझा दादा आहे, तो आजपर्यंत आपल्याला भेटला नाही, आपण त्याला आवाज दिला तर येईल का तो? कारण आई आपल्याला म्हटली होती तो तुझा दादा आहे, भाऊ आहे, आवाज दिला की येईल. आणि मग त्या जंगलामध्ये त्या अंधाऱ्या वाटेवर तो मोहन मोठ्याने आवाज देतोय, कृष्णा दादा, हे कृष्णा दादा, असं त्याने म्हणावं आणि त्याच ठिकाणी भगवान परमात्म्याने प्रगट व्हावं. विठाला गुडघ्यापर्यंत धोतर आहे, खांद्यावर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे आणि अशा प्रकारे तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला. कारण त्या मोहनने अंतकरणापासून त्या कृष्णाला आळवलेलं होतं, कृष्णा दादा. कृष्ण प्रगट झाला आणि कृष्णाने त्याचा हात धरला आणि त्या मोहनला हाताला धरून कृष्णा दादा म्हणायला लागला, का रे मोहना, काय झालं, तू मला आवाज दिला? म्हटले काय नाही दादा, खूप भीती वाटत होती. आई म्हटली तुझा दादा आहे आणि तो कधी अशा बिकट प्रसंगी तुझ्या करता धावून येईल. आणि दादा मला भीती वाटते, मला घरापर्यंत सोडवशील का? कृष्णाने त्याचा हात धरलाय, घरापर्यंत आणून सोडलं आणि हाताला झटका मारला आणि निघून गेला. आईला त्याने सांगितलं, आई तू म्हटली होती तो कृष्णा तुझा दादा आहे आणि तो भेटला ना मला रस्त्यात आणि त्याने मला इथपर्यंत आणलं. आईला वाटलं कोणीतरी रस्त्यात भेटला असेल, हात धरला असेल, याची काहीतरी बालपणाची खुळी समजूत आहे. आणि एके दिवशी मग गुरुजींनी सांगितलं सगळ्या मुलांना, हे पहा, उद्या माझ्या वडिलांचं आहे पुण्यस्मरण आणि त्याकरता आपल्याला पंगत द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, घरी गेल्यानंतर उद्या येताना काही शिदा आणा. मग कोणाला गहू, कोणाला तांदूळ, कोणाला साखर, असा वेगवेगळा शिदा सांगितला. हा मोहन म्हणतोय, गुरुजी तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि मला सांगितलं नाही, मला सांगा ना काहीतरी आणायला. गुरुजींना माहिती होतं याची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. गुरुजी म्हटले, बाळा तू फक्त घरून डब्बा आणू नको, जेवण्याकरता काही आणू नको. तो म्हटला, नाही गुरुजी, तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि मला सांगत नाही, मला सांगा काहीतरी आणायला. मग गुरुजींना असं वाटलं हा फारच हट्टाला पेटलाय. बरं बाळा, उद्या येताना तांब्याभर दूध घेऊन ये. मोहनाला आनंद वाटला, आपल्याला गुरुजींनी तांब्याभर दूध आणायला सांगितले. मोहन उड्या मारत मारत घरी गेला आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी आईला सांगतो, आई उद्या आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, सगळ्यांना अन्नदान आहे, सगळ्यांना कामं सांगितली, वस्तू आणायला सांगितल्या, मलाही गुरुजींनी सांगितले तांब्याभर दूध आण, त्यामुळे मला उद्या जाताना तांब्याभर दूध दे. आईच्या डोळ्यातून अश्रुधारा बाहेर पडायला लागल्या. अरे बाळा, इथे एक वेळाच्या खायची पंचायत, कधी कधी मी उपाशी पोटी राहते आणि तुला खाऊ घालते, इतकी गरीब आणि दिनवाणी आपली स्थिती आहे, मी तुला तांब्याभर दूध आणून देऊ कुठून देऊ आणून? तो म्हटला, मला माहिती नाही, पण आई मला तांब्याभर दूध पाहिजे. अरे म्हटलं, दूध कोणाकडून आणावं, कोणाकडून पैसे घ्यावे, तर कोणी द्यायलाही तयार नाही. सकाळ झाली, मोहन उठला, शाळेत जायला निघाला, आईकडे हट्ट केला, पण आई काही तांब्याभर दूध देऊ शकली नाही. आईचा पर्याय नव्हता, आईची परिस्थिती नव्हती. शेवटी मोहन रडला 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 आणि तसाच निघून गेला. जाता जाता तो जंगलाच्या रस्त्याने चालला आणि जिथे तो कृष्णाला भेटला होता ती जागा त्याला आठवली. तो म्हटला, अरे माझा कृष्णा दादा आवाज दिला की येत असतो, मी जर त्याला आवाज दिला तर येईल ना तो, आणि तो मला तांब्याभर दूध देईल. पुन्हा मोहनने आवाज दिला, कृष्णा दादा, ए कृष्णा दादा, असा आवाज दिल्यानंतर भगवंत आले ना तिथे. आल्यानंतर त्या मोहनला म्हणायला लागले, का रे मोहना, आज दिवसा ढवळ्या तू मला आवाज मारला, काय काम आहे? म्हटले, काही नाही दादा, माझ्या गुरुजींनी मला तांब्याभर दूध आणायला सांगितले आणि ते दूध आणण्याकरता घरी तशी परिस्थिती नसल्यामुळे आई मला दूध देऊ शकली नाही, तू देशील का? करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करी ओ आई मजवरी. तो काय करू शकत नाही, तो सगळं काही करू शकतो. मग भगवान परमात्मा झाडाच्या आड गेले आणि तांब्याभर दूध त्याला आणून दिलं. हे म्हटले, मोहना जा म्हटले शाळेत घेऊन. तांब्याभर दूध आपल्या दादाने दिलं. हे पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर तो शाळेमध्ये गेला, गुरुजींचं दर्शन घेतलं आणि गुरुजींना म्हटलं, गुरुजी हे पहा तांब्याभर दूध. गुरुजींनी ते दूध घेतलं नाही, विद्यार्थ्याकडे दिलं, म्हटले जा घेऊन ये दूध. मोहनाला वाटलं, अरे एवढ्या प्रयासाने मी हे दूध आणलं, गुरुजींना काहीच वाटलं नाही, मोठ्या सायासाने हे दूध मी उपलब्ध केले, आता इतरांनी आणलं तसं यांनी आणलं, काय त्याच्यात विशेष आहे? पण तो विद्यार्थी तांब्या घेऊन गेला, ज्या भांड्यामध्ये दूध टाकलेलं होतं त्या भांड्यात त्याने तांब्या रुचवला, उलटा केला, परत पाहतो काय तेवढं दूध परत त्या तांब्यात, परत दूध टाकलं, परत पाहत होतं काय तेवढंच दूध त्या तांब्यात. शिष्याला प्रश्न पडला, अरे असा कोणता तांब्या आणला याने की दूधच संपे ना? आता ते देवाने दिलेलं दूध होतं, ते काय संपणार आहे का? आपल्याला देवाने किती दिलं संपतंय का? पण आपण देण्याकरता प्रयत्न करतो का?
देवाने त्या दुधाचा तांब्या दिलेला होता आणि दूधच संपत नव्हतं. शेवटी ही बातमी गुरुजींपर्यंत पोहोचली. गुरुजी म्हटले, मग आता मोहनने दूध आणले ना, आता काय करा, दुधाची बासुंदी करा. मोहनाला जवळ बोलवलं. मोहन, काय रे म्हटले बाळा, तू हा तांब्या आणला, त्यातलं दूधच संपत नाही, तुला तांब्या दिला कोणी? म्हटले, काय आहे गुरुजी, माझा आहे दादा, त्याचं नाव आहे कृष्णा. मला काही अडचण पडली ना, मग मी त्याला आवाज देतो आणि तो माझ्या हाकेला ओ देण्याकरता, मला मदत करण्याकरता तिथे प्रगट होतो. म्हटले, असं त्या कृष्णाने दिले? हो म्हटले, माझ्या कृष्णाने, माझ्या दादाने दिले. म्हटले, मला दाखवशील का तो कृष्णा दादा? म्हणे, दाखवेल ना, का नाही दाखवणार, मी आवाज दिला की तो येत असतो. आणि मग या मोहननी काय केलं, आपल्या गुरुजींच्या हाताला धरलं, त्या जंगलामध्ये नेलं आणि ज्या ठिकाणी कृष्णाची भेट झाली तिथे मोहन गेला आणि अगदी हृदयापासून तो म्हणतोय, कृष्णा दादा, ए कृष्णा दादा. आता मोहनने आवाज दिला की कृष्णदेव प्रगट झाले. पण दिसतायत कोणाला? मोहनलाच दिसतायत, बाकी गुरुजींना दिसत नाहीये. आणि मग तो मोहन म्हणतोय, दादा, अरे तू तो तांब्या दिला आणि त्यातलं दूधच संपे ना, तुला भेटण्याकरता माझे गुरुजी आलेत. गुरुजींना म्हटलं, हा कोणाशी बोलतोय? त्यांना दिसे ना ते. गुरुजी म्हटले, अरे मोहना, कोणाशी बोलतोय? हे काय म्हटले, समोर उभा आहे माझा दादा. आणि म्हटले, मला दिसत नाहीये. आणि मग मोहन म्हटला, का रे दादा, तू मला दिसतो, माझ्या गुरुजींना दिसत नाही? माझ्या गुरुजींनाही दिसला पाहिजे. कृष्ण म्हणायला लागले, अरे तुझ्या गुरुजींना दिसला असतो, पण त्यांनी फक्त पुस्तकाचं ज्ञान आत्मसात केलं. त्यांचं अंतकरण कुठे शुद्ध झाले? तुझं अंतकरण जितकं शुद्ध झालंय तेवढं अंतकरण शुद्ध झालं नाही. म्हणून पहा, देव कोणी दाखवला पाहिजे? गुरुनी दाखवलं पाहिजे. इथे शिष्य गुरुला देव दाखवतोय. दादा असं करायचं नाही, माझे ते गुरुजी आहेत आणि त्यांना तू दिसलाच पाहिजे. आणि असं म्हटल्यानंतर मग कृष्ण म्हटले, मग असं कर, माझा हात हातात घे आणि तू त्यांचा हात हातात धर, मग मी त्यांना दिसेल. पहा, मोहन हा सामान्य आहे, दिनवान आहे, गरीब आहे, बाप नसणारा आहे, पण त्या मोहनाकरता भगवान परमात्मा त्याच्या गुरूंनाही दर्शन देतात. इतका तो दिनाचा सोयरा आहे. विठाला महाराज, तो दिनाचा सोयरा आहे आम्हाला कळलं. मग तो दिनांना दिनच ठेवतो का? नाही ना, तो दिनांना दिन ठेवत नाही. आपल्या वैभवाने, आपल्या सामर्थ्याने त्या दिन असणाऱ्या भक्तांना देखील शृंगारित करतो. अभंगाचं तिसरं चरण. आपुल्याचा वैभवे, आपुल्याचा वैभवे, वैभवे, आपुल्याचा वैभवे, आपुल्याच वैभवे, शृंगारावे निर्मळे. आपल्याच वैभवाने तो काय करतो? भगवान परमात्मा त्या निर्मळ अंतकरणाच्या असणाऱ्या भक्तांना शृंगारित करतो, अलंकृत करतो. तो त्यांना दिन ठेवत नाही, तो त्यांना गरीब ठेवत नाही, सामान्य ठेवत नाही. आपल्याला उदाहरण माहिती आहे सुदाम देवांचं, की 18 विश्व दारिद्र्य कपाळावर श्रीक्षय लिहिलेलं आहे, पण त्याच कपाळावर कुंकुम तिलक करत असताना यक्षश्री, कुबेराची संपत्ती तुला प्राप्त होईल. परिणाम असा, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊनिया त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनिया
याचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. काय त्या सुदामदेवांनी दिलं? मुठभर पोहे दिले. नाही, त्या पोह्यामध्ये असणारा जो भाव आहे ना तो भाव दिला. शुद्ध भाव देखोनिया, शुद्ध भाव देखोनिया, पोहे देखोनिया नाही. याचा दिला गा म्हणजे भगवान परमात्म्याने विचार केला, अरे माझी द्वारका नगरी सोन्याची, माझा सुदाम कसा गरीब राहील? मग 1-2 तोळे नाही, 1-2 किलो नाही, अख्खं गावच सोन्याचं दिलं. मग ते पोरबंदर सुदाम नगरी सोन्याची आणि ती सुदाम देवांना दिली. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. तो भगवान परमात्मा इतका भक्तांवर प्रेम करतो की आपलं वैभवच त्यांना देऊन टाकतो. म्हणून पहा, ज्ञानोबराय तुकोबरायांचा सोहळा किती वैभव संपन्नतेने पंढरपूरला जातो की नाही? हा, म्हणजे देवाचंच गुणगान गातो आपण असं नाही, तर त्याचे असणारे भक्त ज्ञानोबराय तुकोबराय यांचं देखील गुणगान गातो. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. असा असणारा तो भगवंत कधी कधी प्रसंगी भक्तांच्या इच्छे खातर त्यांच्या समवेत जेवणही करतो आणि त्यांना प्रीतियुक्त प्रेम देतो. अभंगाचं शेवटचं जेवी सवे जेवी सवे जेवी सवे आणि जेवी सवे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. विठोबा रखुमाई आणि ज्ञानेश्वर माऊली ही भजनच इतकी गोड आहेत की ती म्हटली की लोकांना आनंद वाटतो. दोन्ही भजनं एकत्र म्हटली, लोक म्हटले हा आता संपले, चला आता काय हरकत नाही, आता एकदम रिलॅक्स होऊया, आता कीर्तन संपणारच आहे. तेच जर 2-4 वाक्यामध्ये बोलायला गेलो असतं तर लोकांची धाकधुकी बीपी वाढला असता. आता शिक विठोबा रखुमाई, मग ज्ञानोबा आणि मग जय विठ्ठल, मग कधी संपणार कीर्तन? तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तो भगवान परमात्मा त्या भक्तांच्या समवेत जेवतो आणि जेवण करत असताना त्यांना प्रीतियुक्त प्रेम देतो. जसं देवाला प्रेम आपण दिलं पाहिजे ना, तसं आपल्याला प्रेम देणारा देवच आहे. प्रेम देवाचे हे देणे. देहभाव जाय जेणे न धरावी मने शुद्धी देश काळाची. म्हणजे देवाकडे मागणी करत असताना प्रेमाची मागणी करावी की देवा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. असं काहीतरी प्रेम आम्हाला दे की मग आम्हाला घड्याळ कळणार नाही, मग आम्हाला स्थान कळणार नाही, मग आम्हाला काळवेळ कळणार नाही. बस अहो रात्र अखंड तुझं भजन आणि त्या भजनाचं प्रेम आणि त्याचा आनंद आम्हाला मिळत जाईल. भजनाची गोडी वाढत चालली की मग समजायचं मग आपलं भक्तीचा स्तर उंचावत चालला. आणि भजनाची गोडी कमी होऊ लागली, प्रॅक्टिकल आपण सगळं करायला लागलो नाही का, फॉर्मॅलिटी औपचारिकता ज्याला म्हणतात, असं म्हणून करायला लागलो की मग समजायचं अजूनही आपण त्या सीमारेषेच्या अलीकडेच आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या संतांवर देवाची कृपा झाली ते कृपापात्र संत, त्यांनी जसा परमार्थ केला, त्यांनी जशी भक्ती केली आणि देवाचं प्रेम संपादन केलं, मला असं वाटतं आपलीही अशी भक्ती घडली पाहिजे. 39 वर्ष म्हणजे कमी आहेत का? माझं वय नाही 39, मी म्हणजे 37 चालू आहे नाही का. ह्या कपड्यांमुळे वाटतो 40-50 वयाचा. म्हणजे
माझ्या जन्माच्या आधीपासून आपण इथे ही भक्तीची साधना करत आहोत. एवढी मोठी दीर्घकालीन परंपरा आपल्या गावाला लाभलेली आहे. आणि प्रातस्मरणीय कोंडाजी बाबा, संतवीर रामदास बाबा, त्याचबरोबर गुरुवर्य पांडुरंग बाबा, अशी थोर थोर महात्मे मंडळी यांचा संघ आपल्याला घडलेला आहे आणि घडतोय. मग यांच्या संगतीमध्ये आपण जर आलेलो आहोत तर मग आपला जो परमार्थ आहे या परमार्थाचा गोषवारा आपण घेतला पाहिजे. जी सुरुवातीला मी प्रस्तावनेत बोललो तेच आता मला बोलायचं आहे, कारण कीर्तनामध्ये उपसंहार झाल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण सगळे भक्तिप्रधान आहोत. किती भक्ती करतो, किती वेळ करतो हे महत्त्वाचं नाही, किती भावनेने करतो, किती आस्थेने करतो, किती प्रेमाने करतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग मग कांदा लसणाची मर्यादा राहणार नाही. मग कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हां, मग त्याच्यातही आपला परमार्थ घडेल, आपल्या कामामध्ये परमार्थ घडेल आणि आपलं कामच देवाला काय वाटेल, परमार्थ केल्यासारखं वाटेल. म्हणून संतांचा प्रपंचाचा परमार्थ झाला आणि आपल्या परमार्थाचा प्रपंच होऊ पाहतोय. तसं होऊ नये असं वाटत असेल तर देव आणि संतांना आवडणारा परमार्थ आपल्याकडून घडावा हीच या निमित्ताने प्रार्थना करतो. या कीर्तनामध्ये माझ्यावर नितांत प्रेम करणारी या परिसरातील सर्व वारकरी मंडळी, त्यामध्ये आदरणीय किसन महाराज आहेत, निवृत्ती महाराज आहेत, सोपान महाराज आहेत आणि इतरही सर्व मंडळी. आदरणीय वसंत महाराजांनी टाळ घेतलेला आहे आणि माझ्या मागे डॉक्टर रामकृष्ण महाराज हे देखील उपस्थित आहेत. ते माझं परमभाग्य आहे. बरेच वर्ष आमची गाठ भेट नव्हती, पण भेट व्हायची बरं का महाराज. कशावर? फेसबुकवर. फेसबुकवर मात्र सोशल मीडियावर कायम आमची भेटीगाठी व्हायच्या. आदरणीय महाराज आहेत, राजेंद्र महाराजांनी या ठिकाणी विणा घेतलेला आहे. माझे अगदी जवळचे मित्र देवदत्त महाराज, त्याचबरोबर 2 पखवाजे या परिसराचं वैभव ही मंडळी आहेत. मला नाव जरी परिचित नसेल तरी मला मंडलिक महाराजांनी सांगितलं त्यांच्याबद्दल. तर अशी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. श्रोत्यांमध्ये देखील आपल्या परिसरातील लक्ष्मण महाराज मुरकुटे आहेत, त्याचबरोबर प्रकाश शेठ कामटकर, आपण सर्व मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात. या अभंगातून चिंतन मांडत असताना एकच भूमिका, एकच तळमळ माझी आहे की परमार्थ करायचा तो फक्त बाहेरच्या पद्धतीने करू नका, तो अंतरातून करा. तो अंतकरणातून जर केला तर नक्कीच आपला परमार्थ फलीभूत होईल आणि तो हो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, सेवेला विराम देतो. तुकाराम.